सत्यच असेल ना, म्हणजे पोलीस हे जी गोष्ट सांगू शकेल, मी कसं सांगू शकणार? इन्व्हेस्टिगेशन हे पोलीस डिपार्टमेंट करतंय. नाही, मला काही कल्पना नाही दिली. मला जे काही कळतंय ते मीडियावरूनच कळतंय. केतनचं खून करण्याच्या उद्देशानं सिंहने त्याच्याशी लग्न जुळवलं, मध्यंतरी मित्तल वगैरे ही सगळी मंडळी. मी काही षड्यंत्र मोठं कोणी दुसऱ्याचं आणखी कोणी याच्यात असू शकतं असं वाटतं. याला काही आर्थिक बाजू आहे का की दुसऱ्या व्यावसायिक काही हे आहे का? नाही, ते मला माहिती नाहीये सर. त्याची आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन तपासातच कळेल. हा तपास तर व्हायलाच पाहिजे ना. नाही नाही, कसलाही नाही नाही, कसलाही व्यवहार नाही, कसलाही व्यवहार. सर, मी सून आणायला गेलतो माझ्या घरासाठी. मी माझ्या पोराचं, हर एक बाप हा स्वप्न बघतो की आपल्या पोराचं लग्न व्हावं, त्याचा सुखी संसार व्हावं, त्याचे मुळं बाळं व्हावे, आपण म्हातारपणी त्यांचे लेकरं खेळावे. म्हणून मी माझ्या पोरासाठी एक सून आणायला गेलतो, आमच्या घरासाठी एक सून आणायला गेलो होतो. पण आज माझी परिस्थिती अशी आहे की माझा मुलगाच नाही राहिला. आणि असल्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत. कुठल्याही बापासंगट होऊ नये ही माझी सगळ्यांना देवाचरणी प्रार्थना आहे की जी घटना माझ्या मुलासोबत झाली. एक आपण कुठलीही मुलगी सून म्हणून घ्यायला गेलतो, चांगल्या घराची, सगळं करून तिचं काय मॅटर होतं त्यांनी एकदा स्पष्ट नाही म्हणून सांगितलं असतं तर ही गोष्ट कधीची झाली असती. असं मला सांगा, आजच्या दुनियामध्ये कोण कोणाला फोर्स करतं का? फोर्स करायचं कारण काय? आज माझा 26 वर्षाचा मुलगा, मी त्याला एवढं शिक्षण दिलं, एवढं व्यवस्थित त्याला पाळलं पोसलं की तो म्हातारपणी मला सांभाळेल, तो माझ्या आर्थीला कांदा देईल. पण माझी परिस्थिती आली की मी त्याच्या आर्थीला कांदा देतोय. माझ्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय की मी हे व्यक्त नाही करू शकत कुणाला. आणि माझी फक्त सगळ्यांना हे हात जोडून विनंती आहे, आपल्या सगळ्यांना समाजाला, की अजून एक केतन जाऊ नये, असं घडू नये की आज माझा मुलगा गेलाय, अजून कोणाचा मुलगा या मुलगी ह्या घटनामुळे. अगर त्यांना ते मुलगा मुलगी पसंत नसेल तर त्यांनी नाही म्हणून सांगावं स्पष्ट. पण विनाकारण कोणाच्या मुलाचा असा हत्या करू नये ही माझी सगळ्यांची विनंती आहे. क्या कहेंगे? एक मिनट कल एक महीना होने वाला है जाने के बाद, तो किस तरह से पूछताछ शुरू है और आपकी क्या मांग है? मेरी सिर्फ न्याय व्यवस्था से इतनी ही मांग है कि उनको कठोर से कठोर शिक्षा मिले और जल्द से जल्द मिले. जितने जल्दी हो सके, और उसमें जितने आरोपी हैं और भी अगर होंगे तो उन सबको मिला के कठोर से कठोर शिक्षा मिले. पुलिस की अभी तहकीकात शुरू है और कितना भरोसा है आपको पुलिस के ऊपर? और आपने प्रधानमंत्री को भी लेटर लिखा था, क्या बताएंगे उसके बारे में? सर, मुझे न्याय व्यवस्था पे पूरा भरोसा है और मैंने प्रधानमंत्री जी से सिर्फ इतनी ही मांग की है कि इन्हें जल्दी से जल्दी और कठोर से कठोर शिक्षा मिले. सर, सीआर के पेरेंट्स के द्वारा मीडिया में अलग अलग बातें बताई जा रही है और उसको बचाने की कोशिश की जा रही है. ऐसा आपको लगता है कि एक तरफ वो बोल रहे कि सीआर अगर दोषी तो उनको फांसी दी जाए और दूसरी तरफ एडवोकेट भी उनको अवेलेबल किया जाता है, तो आपको ऐसा लगता है कि उसको बचाने की कोशिश की जा रही है? सर, न्याय व्यवस्था जो काम कर रही है और जितना अच्छे से काम कर रही है, मुझे न्याय व्यवस्था पे भरोसा है कि उनको शिक्षा 100% मिलेगी. सिर्फ मेरी इतनी है कि उनको जल्द से जल्द मिले. ये मामला जो है चल रहा है क्या, और इसके बारे में कुछ प्रशासन से बात हुई है?
नहीं, मुझे अभी तक कोई बात नहीं हुई सर। नहीं, सवाल ये था कि सिया के माता पिता एक तरफ कह रहे हैं कि सिया दोषी है तो उसको वहीं से ढकेल के उसको ये करे, शिक्षा दे, और दूसरी तरफ वही माता पिता सिया को वकील बदल रहे हैं, उसको पूरा सपोर्ट दे रहे हैं, तो इनका ये दोहरामा बर्ताव है, ऐसा आपको लगता है? 100% है ना सर कि उनका ये दोहरा बर्ताव है। अगर उनको किसी चीज़ पे यकीन नहीं है तो उन्होंने न्याय व्यवस्था में जाके इस चीज़ की जांच करनी चाहिए। जो मित्तल फैमिली है उन्होंने ये शादी जो है आगे आकर करवाने वाले थे, तो आपको क्या लगता है कि उनकी भी पुलिस पूछताछ होनी चाहिए? जी 100% उनकी भी, नरेंद्र जगन्नाथ मित्तल व रेणु नरेंद्र मित्तल की, इन दोनों की भी इसमें पूछताछ होनी चाहिए। उनको पता था कि सिया का जो बर्ताव है कुछ इस तरह से? अभी जो चीज़ें सामने आ रही हैं सर, उससे तो ऐसे ही लगता है कि उन्हें सब पता था। इन्वेस्टिगेशन में ये भी सामने आया कि सिया की पहली शादी हो चुकी थी, उसके बारे में कुछ? जी मुझे उसके बारे में कोई पता नहीं है, जो पता चला वो मीडिया से ही पता चला। मित्तल यांना जर हे माहीत होतं तर ह्यांनी का केलं ते? म्हणजे सियाच्या आई वडिलांच्या सांगण्यावरूनच त्यांनी ते केलं असावं. असू शकतं। हे पण ते तुम्ही त्यांचे नातेवाईक तरी पण त्यांनी तुम्हाला फसवलं, कसं काय? नातेवाईक आहे. हाच प्रश्न आम्हाला पडला आहे की ह्यांनी अखेर आमच्यासोबत असं का केलं ज्याच्यामुळे आज माझे वडील पण नाही राहिले आणि माझा मुलगा पण नाही राहिला। आणि का केलं असं? म्हणजे पैशामुळे केलं असावं, काही देवाणघेवाण झाली तुमची- का? तुमची किंवा काय- काय? नाही, आमच्याशी काही बोलले नाही। तुमचं काय आहे काय त्यांच्याशी? नाही, काही नाही, काही वाद नाही, कसलाही व्यवहार नाही, वाद नाही, काही नाही। ते तुळजापूरचेच आहेत का? नाही, ते पुण्याचेच आहेत। त्यांची नरेंद्र मित्तलच्या सख्या काकाची मुलगी ही माझी आई आहे। केतन के बाद आपके पिता भी गुजर गए हैं, तो आप जिम्मेवार किसको मानते हैं? सर, केतन के गुजरने के 17 दिन बाद मेरे पिताजी भी नहीं रहे, तो मैं ये जो हमारे साथ हुआ है, केतन की हत्या हुई और हमारे पे ये दुख का पहाड़ टूटा था, उसी के सदमे से मेरे पिताजी भी नहीं रहे। तो जो केतन के हत्या में जवाबदार होंगे वही उसी के लिए जवाबदार होंगे। सिया के माता पिता एक तरफ बोल रहे हैं कि अगर उसमें सिया दोषी है तो उसको भी फांसी की सजा होनी चाहिए, और दूसरा कि आप इसको कैसे देखते हैं जो वो बात कर रहे हैं उसको? नहीं सर, अभी वो किस हिसाब से बात कर रहे हैं मुझे पता नहीं है, लेकिन ये तो दिख रहा है कि ये दोगलापन है उनका। एक तरफ एक बोल रहे हैं, एक तरफ एक बोल रहे हैं। सर 2 वेळा हा प्रकार झाला. त्याच्या ऐकून असं दिसतंय की हे काय एखाद्या घटना संतापात घडते, पण हा प्रयत्न 3-4 वेळा झालाय केतनसोबत. म्हणजे हे षडयंत्र आहे, क्लिअर कट असं एकूण तपासात समजलं. षडयंत्रामध्ये फक्त सिया आहे, तिचं फॅमिली आहे की हे नरेंद्र मित्तल आहेत का त्यांना कोणी आणखीन सुपारी दिली? कारण शेवटी अशा वेळा आर्थिक सगळा डोलारा बघता याच्यात काही वेगळा संशय वाटतो का तुम्हाला? सर असू शकतो, पर तो तपासाचा भाग आहे, मला सांगू नाही शकत मी, पर असू शकतो अजून पण कोणत्याच्यात। 2 वेळेस या अगोदर सुद्धा असा प्रकार झाला होता, तुमच्या लक्षात आलं होतं का? नाही, आमच्या लक्षात नाही आलं होतं सर। सांगितलं होतं? मित्तल आणि तुम्ही कधीपासून तुमचे नातेवाईक, तुम्ही सांगितलं नातं आहे, कधीपासून? माझ्या आई वडिलांच्या लग्नापासून, त्यांची ती बहीण आहे ना, सख्खी चुलत बहीण आहे, तर त्यांच्या लग्नापासून, म्हणजे मी जन्मल्यापासून त्यांना मामा म्हणूनच ओळखतो। यांचा काय बॅकग्राऊंड आहे मित्तल साहेबांचा? मित्तल साहेबांचा मार्केट यार्डमध्ये तेलाचं दुकान आहे, हे तेल विकतात। तुमचे तेल काही व्यापारी व्यावसायिक संबंध आहे? नाही, कसले व्यावसायिक संबंध नाही। त्यांचे काय होते असं तुम्हाला आढळलं का? ते आता त्यांचे मला माहित नाही। म्हणजे याच्या वडिलांचे आणि त्यांचे काही हो, पर ते दोघं म्हणजे नाही, भाऊजीन मेहना ना, सक्का मेहना, सख्या मेहनाची मुलगी आहे। त्यांचं ते नातं रेणू मित्तलचा सक्का भाऊ आहे प्रवीण गोयल, आणि त्या नात्यातून त्यांनी हे लग्न जोडून दिलं। सर, सिया जैसा बर्ताव कर रही थी, पुलिस कस्टडी में कभी मिडिल फिंगर बता रही है, कभी बियर की मांग कर रही है, तो आपको उसका ये इस लाइफस्टाइल या ऐसे बर्ताव के बारे में पहले कभी शक नहीं हुआ? नहीं, कभी नहीं हुआ सर। जो उसने मीडिया को दिखाया, उंगली दिखाया, उसके पिता उसको बोल रहे थे कि उसको चोटा इधी करके इस तरह का गुली करना, और पिता ने उसको बावजूद ये करना कि उसको लगा है,
तो ये क्या कहेंगे वो गौरा मानदंड है। सर बहुत शर्मनाक चीज़ है ये, किसी को भी ऐसा बर्ताव दिखाना या करना बहुत शर्मनाक चीज़ है। समाज को क्या कहेंगे, खास करके जो माता पिता है, नए बच्चे हैं, उनके लिए क्या कहेंगे? सर मैं पूरे समाज से यही विनती करूंगा हाथ जोड़ के कि सब अपने बच्चों के तरफ ख्याल रखें, उनको वो कहाँ जा रहे हैं, कहाँ आ रहे हैं, क्या कर रहे हैं, उस पर ध्यान करके ध्यान रखें, उनको अच्छी परवरिश दे ताकि और कोई केतन अग्रवाल ना बने और किसी माँ बाप का बच्चे की हत्या ना हो। तो मैं यही सबसे दरख्वास्त करूंगा कि अपने बच्चों को अच्छी सीख दे, उनके तरफ ध्यान रखें और उनको अच्छे संस्कार दें। ठीक है, थैंक यू सर। थैंक यू। आपण बघितलं केतन अग्रवाल यांच्या वडिलांची ही पत्रकार परिषद सुरू होती। सिया आणि चेतन आमच्यासोबत असे का वागले असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। सोबतच आरोपींवर कठोर त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून केली गेली।